सुरुवातीलाच बातमी आहे महायुतीच्या गोटातून। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी जाणार आहे। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली आहे, तर शहा पुन्हा शिंदे, फडणवीस, अजित पवारांशी चर्चा सुद्धा करणार आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। राज ठाकरे हे महायुतीत जर सामील झाले तर समीकरण बदलतील आणि या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहांनी पुन्हा एकदा या सर्व जागांची माहिती मागवली आहे। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी जाणार आहे। अमरावती, माढा, सातारा, रत्नागिरी, नाशिक, रामटेक या जागांवरून तिढा कायम आहे। महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर महायुतीची बैठक झाली। उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती तरी सुद्धा तोडगा निघाला नाहीये। त्यामुळे आता महायुतीतील जागांचा तिढा हा पुन्हा दिल्ली दरबारी जाणारे अमित शहा तिढा ज्या जागांवर सुटलेला नाही त्या जागांची माहिती घेतील आणि दिल्लीमध्ये या संदर्भात चर्चा होईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटत नाहीये। पुन्हा एकदा हा विषय दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता आहे। अमित शहा यांनी या संदर्भात अधिकची माहिती मागवली आहे। नक्कीच जगदीश, खरं तर या तिन्ही पक्षांमध्ये संभ्रम जो आहे तो काही जागांसाठी असल्याची माहिती समोर आलेली होती आणि यामध्ये जे ते आता मध्यस्थी स्वतः अमित शहा यांना पुन्हा एकदा करावा लागणार आहे आणि यामुळेच केंद्रीय निवडणूक समितीची जी बैठक होणार आहे त्या बैठकीपूर्वी अमित शहा जे आहेत ते या तिन्ही पक्षातील नेत्यांना दिल्लीमध्ये भेटणार असल्याची माहिती जी एडी सूत्रांकडून सध्या मिळते। त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या जागा ज्या राहिलेल्या आहेत आणि ज्या जागांमध्ये संभ्रम सुरू आहे, नेमकी कुठली जागा कोणाला सोडायची या बाबतीमध्ये जे आहे तो तिघांमध्ये जे आहे तो मोठा संभ्रम सुरू असलेलं चित्र पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे ते अमित शहा आता मध्यस्थी करणार आहेत। आणि आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांचा मनसे देखील सहभागी होऊ शकतो। त्यांनी देखील 2 जागा मागितल्याची माहिती मिळते आणि त्या 2 जागांसाठी देखील राज ठाकरे यांच्यासोबत देखील काही दिवसांपूर्वी अमित शहा यांची भेट झालेली होती आणि या भेटीमध्ये देखील अनेक जो आहे त्या जागांसंदर्भात चर्चा झालेली होती। त्याचबरोबर त्यामुळे आता हे शिंदे असतील, अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील हे 3 जण भेटून अमित शहांना या सगळ्या जागांच्या घोळासंदर्भात जो आहे तो सांगण्याची गरज जी आहे ती सगळ्यांना पडलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अमरावती जागा असेल, साताराची जागा असेल, रत्नागिरी, नाशिक, रामटेक या जागांवरून जो आहे तो तिढा मागील काही दिवसांपासून सातत्याने आपल्याला पाहायला मिळत होता आणि या जागांचा तिढा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये तर सुटलेला नाहीये। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुटला नसल्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांच्या मध्यस्थीने जे आहे ते या जागांचा तिढा कदाचित सुटतोय का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल। जगदीश, मात्र रोहन, आधीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या जागा वाटपासंदर्भात अधिक जागा मिळाव्यात यासाठी आग्रही होत्या। त्यामध्ये आता महायुतीमध्ये मनसे आल्यामुळे काही समीकरण बदलतायत, त्यामुळे या जागा वाटपाला उशीर होतोय। निश्चितच खरं तर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या तारख्या जाहीर होण्यापूर्वी जी ती भाजपने यादी जाहीर केलेली होती आणि जवळपास अजून 54 दिवस निवडणुकीला आहे। त्यामुळे हा सगळा मोठा कालावधी आहे। त्यामुळे कदाचित भाजपने देखील थोडीशी संयमाची भूमिका जी आहे ती नावं वाटप किंवा की उमेदवारांची घोषणा करण्यासाठी सध्या घेतलेली पाहायला मिळते। परंतु निश्चितचपणाने जसं तुम्ही सांगितलं की मनसे आल्यानंतर जो आहे तो महायुतीमध्ये आणखीन एक वाटा वाढणार आहे। त्यामुळे मनसे आता तरी 2 जागा मागत आहे, जर मनसे विधानसभेला राहिली तर आणखीन जागा मागेल। त्यामुळे तिघांमध्ये संभ्रम होणं खूप मोठी गोष्ट आहे आणि यामध्ये कसा संभ्रम मिळवून आणतायत आणि या जागा वाटपाचा तिढा लोकसभेला तरी कसा सोडवतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। रोहन, तो असाच जोडला गेला रहा। आणखी एका बातमीवर माहिती हवी आहे, तर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटत नाहीये। महायुतीच्या जागांचा तिढा अखेर दिल्ली दरबारी जाणारे अमित शहा यांनी ज्या जागांवर तिढा आहे त्या संदर्भातील माहिती मागवली आहे।